तर आंध्र प्रदेश या राज्यामधील देवशर्मा नावाचे एक ब्राह्मण होते आणि त्यांना अपत्य नव्हतं। मग त्यांना कोणीतरी सांगितलं, तुम्ही काय करा, जगन्नाथपुरी या ठिकाणी जा आणि तिथला जो समुद्र आहे तो सर्व तीर्थांचं सार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये आंघोळ करा आणि त्यानंतर तुम्हाला जगन्नाथाची कृपा प्राप्त होईल आणि तुम्हाला काय होईल, मुलगा होईल किंवा मुलगी होईल। तर ते दिवसभर काय करतात, त्या जगन्नाथपुरीच्या समुद्रामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत समुद्रामध्ये जायचे, आंघोळ करायचे, माघारी यायचे, समुद्रामध्ये जायचे, आंघोळ करायचे, माघारी यायचे, असं दिवसभर त्यांची आंघोळ चालूच होती। मग त्यांना एक व्यक्ती भेटतो आणि त्यांना म्हणतो, अहो मी तुम्हाला सकाळपासून आत्ता संध्याकाळपर्यंत पाहतोय की तुम्ही दिवसभर आंघोळ करत आहात, तुम्हाला काय होऊ शकतं, थंडी वाजून येऊ शकते, तुम्ही का आंघोळ करत आहात? तर त्यावेळी ते सांगतात की आम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे की या समुद्रामध्ये आंघोळ केल्यानंतर अपत्य प्राप्त होत असतं। त्यावेळी तो व्यक्ती सांगतो, तुम्ही काय करा, जगन्नाथाकडे जा आणि जगन्नाथाला विनंती करा की आम्हाला एक अपत्य दे, आम्हाला एक बाळ दे। मग हे दोघं, देवशर्मा आणि त्यांची पत्नी, हे दोघं मिळून जगन्नाथ मंदिरामध्ये जातात आणि जगन्नाथाला हृदयापासून प्रार्थना करतात की कृपा करून काय करा, आम्हाला एक अपत्य द्या, आम्हाला एक बाळ द्या। मग त्यांना काय होतं, एक पद्मफूल प्राप्त होतं आणि ते घरी येतात जगन्नाथाचा आशीर्वाद घेऊन। आणि रात्री काय होतं, दोघांच्याही स्वप्नामध्ये, देवशर्मा ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी येतात आणि ते विचारतात, तुम्हाला अपत्य कशासाठी पाहिजे? तर ते सांगतात, आम्हाला काय करायचे, या अपत्याला मोठं करण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि ते ज्यावेळी वयामध्ये येईल त्यावेळी आम्ही काय करीन, हे अपत्य तुम्हाला अर्पण करीन। जगन्नाथपुरीमध्ये त्यांना पद्म, कमळाचं फूल प्राप्त झालं होतं, म्हणून त्यांनी काय करतात, त्यांना एक मुलगी होते आणि त्या मुलीचं नाव ते पद्मावती असं ठेवतात। आणि ती पद्मावती ज्यावेळी योग्य वयामध्ये येते त्यावेळी ते त्या पद्मावतीला घेऊन जगन्नाथ मंदिर, उडीसा मधील जे जगन्नाथ मंदिर आहे त्या ठिकाणी जातात आणि जगन्नाथाला पुन्हा एकदा सांगतात की आपल्या कृपेमुळे आम्हाला ही मुलगी प्राप्त झालेली आहे, आता आम्ही या मुलीला आपल्या चरणावरती समर्पित करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत। मग भगवंत पुन्हा एकदा नियोजन बदलतात आणि त्यांना सांगतात की या जगन्नाथपुरीमध्ये माझा एक भक्त आहे, जयदेव गोस्वामी, या मुलीला जयदेव गोस्वामी यांना समर्पित करा, जयदेव गोस्वामी आणि ह्या पद्मावतीचा विवाह करा। मग जगन्नाथाची आज्ञा शिरोधार्य मानून देवशर्मा त्यांची जी मुलगी आहे पद्मावती, हिला घेऊन शोधत शोधत जयदेव गोस्वामींकडे येतात। तोपर्यंत जयदेव गोस्वामी यांनी 12 वर्षामध्ये हे जे गीत गोविंद आहे हे लिहिलेलं असतं। म्हणजे भगवंताचा, राधा राणी आणि कृष्ण यांचं विरहाचं गीत म्हणजेच काय आहे, हे गीत गोविंद आहे। खूप सुंदर असं काव्य आहे। तर हे देवशर्मा पद्मावतीला, त्यांच्या मुलीला घेऊन जयदेव गोस्वामींकडे येतात आणि ते जयदेव गोस्वामींना म्हणतात की जगन्नाथानं ही मुलगी तुमच्यासाठी पाठवून दिलेली आहे आणि तुम्ही हिला आजपासून पत्नी म्हणून स्वीकार करा। आणि ते लगेच निघून जातात। ते म्हणतात, अहो माझी तुमची ओळख नाही, ही मुलगी कुठली? तेवढ्यात काय होतं, देवशर्मा हे निघून गेलेले असतात। मग ते विचार करतात, अरे मी तर ब्रह्मचारी आहे आणि मी हिचा कसा काय स्वीकार करू? आणि पद्मावती तर म्हणत असते, स्वामीजी मला आता आज्ञा करा, मी तुमची पत्नी आहे। मग त्यावेळी जयदेव गोस्वामी विचार करतात, रात्री ज्यावेळी ही विश्रांती करेल त्यावेळी काय करेन, मी इथून निघून जाईन। मग दोघं जण झोपलेले असतात। त्यावेळी रात्रीचं ज्यावेळी जयदेव गोस्वामी उठतात निघून जाण्यासाठी, त्यावेळी ती पद्मावती सुद्धा उठते की तुम्हाला काय पाण्याची आवश्यकता आहे का? आणि त्यावेळी जगन्नाथ साक्षात त्यांना जणू काय सांगतात की हे जयदेव, माझीच इच्छा आहे, तू काय कर, पद्मावती बरोबर विवाह कर। मग ते पद्मावतीचा स्वीकार करतात। आता ते गृहस्थ आश्रममध्ये प्रवेश केलेले असतात। मग ते विचार करतात, आता या स्त्रीचा सांभाळ करण्यासाठी एका झोपडीची तरी आवश्यकता आहे। मग ते झोपडीची निर्मिती करत असताना ती पद्मावती काय करत असते, त्यांना मदत करत असते, त्यांना जे काही लागल बांबू वगैरे ते देत असते हातामध्ये। आणि ते जसे 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 शिखरापर्यंत पोहोचतात झोपडीच्या आणि ते वरून खाली झोपडीमध्ये पाहतात, तर
काय असतं की ती पद्मावती खाली स्वयंपाक करत असते आणि ते विचार करतात, अरे मला मगाच्या पासून जे काही चगळ असेल, बांबू असेल, हे कोण देत आहे? आणि ते खाली बघतात तर साक्षात नंदनंदन श्रीकृष्ण हे त्यांना मदत करत असतात. मग ते विचार करतात, याच गोष्टीसाठी मला काय करायचं होतं, हे लग्न करायचं नव्हतं, कारण साक्षात भगवंत हे काय करतात, जयदेव गोस्वामींना त्यांची झोपडी बांधण्यासाठी मदत करत असतात.